सातारा जिल्ह्यातील मुख्य रस्त्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव म्हणजेच लिंब गोवे हे गाव। ह्या गावात असणारे कोटेश्वरी मंदिर, बारामोटेची विहीर, कृष्णा नदी आणि ह्या नदीवरील पुरातन बांधणीचे घाट हे गावाच्या संपन्न जलस्रोताची साक्ष देतात। गेल्या अनेक वर्षापासून गावाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारे पाणी हे कृष्णा नदीतूनच मिळते आहे। परंतु काळाचे बदलते रूप आणि आधुनिकीकरण ह्यामुळे कृष्णा नदीचे पाणी फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे आणि त्यामुळेच गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर ही ह्या नदीच्या काठाला असल्यामुळे ह्या विहिरीचे पाणीही फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे। ह्या विहिरीवर 12.5 हॉर्स पॉवर क्षमतेचा एक पंप बसवला आहे। ह्या पंपाद्वारे विहिरीतील पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये जाते आणि त्या टाकीतून गावाला पाणी पुरवठा होतो। कृष्णा नदीच्या प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे आणि पाण्यात असलेले नैसर्गिकरित्या क्षारांचे जास्तीचे प्रमाण ह्यामुळे ह्या गावाची पाण्याची समस्या फारच बिकट झाली आहे। ह्या सर्वाचा एकत्रित विपरीत परिणाम हा असा झाला की संपूर्ण गावाचं आरोग्यच धोक्यात आलं। पोटाच्या तक्रारी, मूतखड्याच्या म्हणजेच किडनी स्टोनच्या तक्रारी ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले। अगोदरचं पाणी खूपच खराब होतं, म्हणजे असं पाण्याची भांडी वगैरे खराब होत होते प्रमाणाच्या बाहेरच, म्हणजे पाणी म्हणून ते नंतर आम्ही त्याचं हे पण केलं, बिस्लरीचं पाणी बघितलं, चेक केलं आणि घरचं पाणी बघितलं ते पण चेक केलं मशीनवर आणि ते खूपच खराब होतं। आम्ही नंतर सरपंच होते ना प्रकाश भोसले, त्यांना पण आम्ही म्हणजे त्यांच्या समोरच असं चेक केलं पाणी। ह्याशिवाय केसांच्या तक्रारीही वाढत होत्या। तसेच आंघोळ करताना साबणाला फेस न येणे, कपडे धुताना कपडे स्वच्छ न होणे, भांड्यांवर क्षारांचे पांढरे डाग पडणे, केस अकाली गळणे ह्या आणि अशा अनेक तक्रारी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्या होत्या आणि दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत होता। पाणी मुबलक आहे, परंतु ते वापरण्यास कठीण आणि आरोग्याला अपायकारक आहे अशी बिकट अवस्था संपूर्ण गावाची झाली होती आणि अशा प्रदूषित क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा गावामध्ये अस्तित्वात नव्हती। अशा वेळी लिंब गोवे ह्या गावाला एक आशेचा किरण दिसला। साधारणपणे जुलै 2015 या महिन्यात लिंब गोवे ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुधारणा करण्यासाठी साताऱ्यातील सिद्धी एंटरप्राइजेस आणि नवी मुंबई खारघर येथील सेल्सेफ वॉटर कंडिशनरचे उत्पादक ॲटोफिल सिस्टीम्स ह्या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव मांडला। हा फिल्ट्रेशन प्लांट बसवण्यापूर्वी आम्ही साधारण माहिती घेत होतो की पंचायतीच्या बजेटमध्ये कसा बसेल, कारण पंचायतीचं बजेट आणि ह्याचा विचार केला तर तो थोडा आम्हाला परवडणारा पाहिजे होता। मग आम्ही त्याची माहिती घेतली। साधारण 2,80,000 कॉस्ट होत होता आणि टॅक्स धरून तो साधारण 3 लाखावर आम्हाला प्लॅनची पूर्ण कॉस्ट जात होती। साधारण आमची लोकसंख्या आहे 3,500। आम्ही ह्या गोष्टीचा म्हणजे अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा विचार केला की आपण एवढं लोकांचे पैसे त्यात गुंतवणार आहे तर त्याचा पूर्ण फायदा लोकांना मिळाला पाहिजे। तर साधारण 3 लाख कॉस्टिंग होत होतं, 3,500 लोकसंख्या, 350 नळ कनेक्शन। तर हा सगळा हिशोब केला तर साधारण 70-80 रुपये पर हेड हा खर्च येत होता गावाच्या दृष्टीने। आज जर विचार केला तर आपण जे पोटाच्या तक्रारी येत आहेत वगैरे त्यासाठी आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो तर एका टाइमला आमचे 200-300 रुपये जात होते। तर ह्या गोष्टी सर्व ग्रामस्थांनी विचार करून आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला। ग्रामपंचायत सदस्य, आमचे सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्वांनी त्याचा व्यवस्थित विचार। संपूर्ण गावासाठी अतिशय उपयुक्त आणि पुढील 3 पिढ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा देखभाल खर्च नसलेली
तसेच कोणत्याही प्रकारचे रसायन न वापरता जलशुद्धीकरण करणारी यंत्रणा म्हणजेच सेल्सेफ वॉटर सिस्टीम ह्या कंपनीला अनुमती दिली. पकडला तरी गावच्या आता एक 3 लाख रुपये गेले तरी साधारण हे जे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे त्याला कसलाही मेंटेनन्स खर्च नाही. 40 वर्ष तरी ह्याला काय होणार नाही. तर मग 3 लाखात आपल्याला पूर्ण 1-2 पिढ्यांचा पुढचा विचार करू त्याचा आपल्याला बेनिफिट मिळणार होते म्हणून आम्ही तो लगेचच कार्यान्वित करायचा विचार केला. बाकीची सगळी विकास कामं थोडीशी बाजूला ठेवून आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून गावानं तो निर्णय प्राधान्यानं घेतला आणि तो कार्यान्वित केला. सेल्सेफ वॉटर कंपनी सिस्टीम क्षारयुक्त पाण्यावर चुंबकीय क्षेत्र निर्माण करून पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलणे. ही यंत्रणा बसवल्यानंतर क्षारयुक्त पाण्यातील क्षारांचे पूर्णपणे विघटन होते. क्षारकणांचे 40 मायक्रॉनवरून अवघ्या 4 मायक्रॉनच्या कणात रूपांतर होते. म्हणजेच ह्या क्षारकणांची चिकटण्याची क्षमता ही 100% नाहीशी होते. ह्याचा एकत्रित परिणाम हा की अशा पद्धतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याची द्रावण क्षमता वाढते. लिंबगोवे गावाच्या विहिरीमध्ये ई कोलिन हा बॅक्टेरिया आढळला होता. शिवाय ग्रामपंचायत करीत असलेल्या TCL ह्या रसायनाची त्या पाण्यावर करत असलेली प्रक्रिया काही वेळा योग्यरीतीने होत होती तर काही वेळा होत नव्हती. त्यामुळे गावात असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले होते. ह्या गावात जेव्हा सेल्सेफ वॉटर सिस्टीम बसवली गेली तेव्हा शाळेतील पाण्याचा दर्जा हा कमालीचा सुधारल्याचे आढळले. शाळेच्या पिण्याच्या पाण्यावर शाळेतील प्रयोगशील आणि जागृत शिक्षिका सौ साबळे मॅडम यांनी हा प्रयोग केला. साबळे मॅडमनी शाळेच्या टाकीतील पाण्याची हायड्रोजन सल्फाइड ही चाचणी घेतली. पचनाचे आणि पोटाचे आजार जास्तच होते. म्हणजे अगदी घरातही त्यांच्या तेच आजार होते. पण या आजाराला कारणीभूत कुठला घटक आहे हेच कुणाला कळत नव्हतं. की शाळेतलं पाणी आपल्या दूषित आहे का, नदीचं पाणी दूषित आहे का, किंवा पाणी पुरवठा करणारी जी विहीर आहे तिथलं पाणी दूषित आहे का. मग आम्ही एक एक करत पहिल्यांदा नदीतलं पाणी. ह्या चाचणीत शाळेच्या पाण्याचे नमुने त्यांनी घेतले आणि तपासण्या केल्या. त्यामध्ये ह्या पाण्यात क्षारांचे प्रमाण तर जास्त होतेच, शिवाय ह्या पाण्यात मानवी मलमूत्राचा काही अंशही आढळला. 6 महिन्यापूर्वी प्रायमरी हेल्थ सेंटरने हे पाणी पिण्यायोग्य नाही असा अभिप्रायही दिला होता. आणि गावामध्ये वॉटर कंडिशनर सिस्टीम ही बसवल्यानंतर जेव्हा पुढील चाचणी झाली तेव्हा शाळेच्या टाकीतील पाणी हे पिण्यायोग्य आहे असा अहवाल शाळेला प्रायमरी हेल्थ सेंटरने दिला. ह्या दरम्यान शाळेने पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतेही वेगळे प्रयत्न केले नव्हते. आता आपण सेल्सेफ वॉटर सिस्टीम ह्या कंपनीविषयी जाणून घेऊया. क्षारयुक्त पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलून ते पाणी पिण्यायोग्य बनवते. हे उत्पादन नाविन्यपूर्ण असून मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर अशा 2 प्रकारात उपलब्ध आहे. अशा प्रकारचे उत्पादन करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. ह्या उपकरणाचे वैशिष्ट्य हे की आपल्याला ह्या उपकरणाला एकदा उपकरण बसवले की त्यानंतर कोणत्याही प्रकारचा देखभालीचा खर्च नाही. त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन अथवा फिल्टर नाहीत. वीज बिल सुद्धा महिन्याला साधारणपणे 30 ते 40 रुपये एवढे येते. ह्या उपकरणाची रचना ही पूर्णपणे इंडस्ट्रियल डिझायनिंग अशा स्वरूपाची असल्यामुळे ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्यांचा कोणताही परिणाम ह्या उपकरणावर होत नाही. कंपनीकडून ह्या उपकरणासाठी 10 वर्षांची फ्री सर्व्हिस उपलब्ध आहे. तसेच लाईफ टाईम सर्व्हिस वॉरंटीही दिली जाते. आणि 10 वर्षांनंतरही जर उपकरणात काही बिघाड निर्माण झाला तर अतिशय वाजवी दरामध्ये सेवा दिली जाते. लिंबगोवे
ह्या गावामध्ये बसवण्यात आलेला वॉटर कंडिशनर हा पूर्णपणे स्वयंचलित आहे. ह्यामध्ये मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही प्रकारचे कंडिशनर बसवलेले आहेत. लिंबगोवे ह्या गावाच्या गाव पाणी योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर अशा प्रकारच्या अजून 5 ग्रामपंचायतींनी गाव पाणी योजनेच्या माध्यमातून आणि ऑटोफिल सिस्टीम्स ह्या कंपनीच्या मदतीने आपला पाणी प्रश्न कायमचा सोडवला आहे. तसेच हे यश पाहिल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी ऑटोफिल सिस्टीम्स ह्या कंपनीकडे गाव पाणी योजनेसाठी मदतीचा हात मागितला आहे. ह्यासाठी ऑटोफिल सिस्टीम्स ही कंपनी आपल्या गावाला निसर्गाने दिलेले जे पाणी ज्या स्वरूपात असेल त्याहून अधिक शुद्ध स्वच्छ कसे करून देता येईल ह्यासाठी सदैव तत्पर आहे.